हॅलो. तर आजच्या दिवसामधील शेवटचा सामना गावदेवी वरप वर्सेस क्रीडा 7011 मांडा संघ. कुठला संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय होईल हे थोड्या वेळातच कळेल आणि त्यासाठी चालू असलेला हा विद्यमान सामना बिग मॅच, बिग फाईट, हाय व्होल्टेज ड्रामा जो दर्शकांच्या भेटीला येतोय. थँक्यू. तर या स्पर्धेसाठी ज्याने सहकार्य केलेलं आहे ते पुढील प्रमाणे. या स्पर्धेसाठी सन्माननीय सचिन शेठ गायकवाड यांच्याकडून तब्बल 20 बॉक्स चेंडू सिक्सर या ब्रँडचे आम्हाला लाभलेले आहेत. त्यांचं देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय. तसेच दिव्य स्पोर्ट्स चे प्रोप्रायटर अशोक एडे साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी पुमाचे ब्रँडेड शूज आम्हाला लाभलेले आहेत. त्यांचं देखील मी आभार व्यक्त करतोय. तसेच फायनल टच स्पाइन सलून विश्वासजी केणे आणि निलेशजी केणे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला गिफ्ट वाउचर देखील लाभलेले आहेत. त्यांचं देखील मी आभार व्यक्त करतोय. मुखलिस कबाडी यांच्याकडून आकर्षक कॅप देखील लाभलेले आहेत. त्यांचं देखील मी आभार व्यक्त करतोय. तसेच हरिओम क्रिकेट क्लब चे सर्व सन्माननीय नवनाथजी भोय यांच्याकडून सर्वात जास्त षटकार, सर्वात जास्त चौकार, सर्वात जास्त झेल आणि सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या खेळाडूला एक ट्रॉफी आणि बॅट देखील आहे. तर या सर्व दानशूरदात्यांचं मी विशेष आभार व्यक्त करतोय. मोलाची सहकार्य केलेलं आहे MPL 2001 साठी. तर सलामीचे फलंदाज आपण मैदानात पाहू शकतो. गावदेवी 11 संघासाठी अनिल म्हात्रे आणि मंदार पानसरे. स्ट्रायकर एंड वरती असतील अनिल म्हात्रे, नॉन स्ट्रायकर एंड वरती असतील मंदार पानसरे. तर गोलंदाजी मार्क वरती पहिले षटक पॉवर प्ले 1चं घेऊन येतील गोलंदाज गणेश. राईट आर्म वर द विकेट. पंचांचा इशारा येतोय लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. इथे मात्र कट करायचा प्रयत्न होता, फलंदाज बीट झाले, यष्टीरक्षक सुद्धा बीट झाले, पण स्लिपमध्ये सुरेख प्रकारचं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या धावफलकावरती स्थिर पाहायला मिळेल. 0 रन ऑन द बोर्ड. अप्रतिम गोलंदाजी या गोलंदाजांनी मागील सामन्यामध्ये केली आणि तोच गोलंदाज इथे मात्र पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय जो की पॉवर प्ले 1चा आहे, ज्याच्यामध्ये 2 खेळाडू हे आपल्याला पाहायला मिळतील 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. गणेश टू अनिल. इथे मात्र अजून एक सुरेख प्रकारचा चेंडू शांत ठेवला आहे या विस्फोटक फलंदाजाला. अनिल म्हात्रे ब्रँड ऑफ वरप नक्कीच शांत आहेत मागील मॅच मध्ये सुद्धा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आपल्याला पाहायला मिळतील. राईट आर्म वर द विकेट समोर असतील ते अनिल. गणेश टू अनिल, अनिल टू गणेश. इथे मात्र बॅटीची आतली कडा घेऊन चेंडू स्लिप मध्ये कॅरी होते. अप्रतिम चेंडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला गणेशच्या माध्यमातून. अजून एक निर्धाव चेंडू. धाव गतीला काही सुरुवात मिळत नाहीये. अप्रतिम गोलंदाजी गोलंदाज नक्कीच करतोय. अनिल म्हात्रे यांना शांत करणं काही सोपी गोष्ट नाहीये आणि हा गोलंदाज शांत करतोय, त्यामुळे दाद द्यावी लागेल या गोलंदाजाची. कारण पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. एक तर प्रेशर असतो कारण 2 खेळाडू हे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतात, तरी सुद्धा शांत करून ठेवला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. इथे मात्र डान्सिंग डाऊन द ग्राउंड फॉलो थ्रू मध्ये कॉटची शक्यता होती, पण अप्रतिम प्रयत्न आपल्याला पाहायला लागेल तो म्हणजे गोलंदाज गणेशच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या धावफलकावरती स्थिर. 0 रन ऑन द बोर्ड. 0 धावा धावफलकावरती. अजून एक निर्धाव चेंडूची समाप्ती. गोलंदाज शेवटचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. शॉर्ट चेंडू इथे मात्र अप्रतिम चेंडू आणि निर्धाव चेंडूची समाप्ती होते. प्रतिम
कामगिरी जी मात्र गणेशच्या माध्यमातून पॉवर प्ले 1चं पहिलं मॅन्डेटरी षटक हातात असताना आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच एक चांगला असं गोलंदाजी करत असताना अचूक लाईन, अचूक लेंथ, अचूक टप्पा जे मात्र गोलंदाज दाखवत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, राईट अमोर द विकेट. इथे मात्र बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या दिशेने पंच केला आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण पॉइंट मध्ये आपण पाहिलं. तत्पूर्वी घेतलेली सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने षटक समाप्त होतंय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळेल आपल्याला गावदेवी क्रिकेट संघ विदाउट एनी लॉस 1 रन. डीजे वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक, सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन येत असतील गोलंदाजी मार्कवरती फैजू. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात या दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकर एंडवरती आपण पाहू शकतो अनिल म्हात्रे, जे पहिल्या षटकामध्ये अतिशय थंड फॉर्ममध्ये होते, कोल्ड फॉर्ममध्ये होते. विस्फोट पाहू शकतो का या फलंदाजच्या माध्यमातून आपण पाहूया मांड्या ग्राउंडमध्ये. गोलंदाज फैजू सज्ज, पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राउंड द विकेट. ओ हो, स्विंग अँड मिस. फलंदाज बीट आहेत. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसवतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या धाव फलकावरती स्थिर पाहायला मिळेल. 1 रन ऑन द बोर्ड. कासवछाप कछुआछाप खेळी आपल्याला पाहायला मिळते. स्लो अँड स्टेडी स्टार्ट जी मात्र गावदेवी वरप संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. इथे मात्र डान्सिंग डाऊन द ग्राउंड, चेंडूला फेकून दिला आहे. फलंदाजच्या पॅटीतून येत आहेत अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल तो फेसचा गोळा. खणखणीत दणदणीत ब्रँडेड षटकार. डीजे थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. 6 धावांच्या मदतीने संघाचा अकाउंट पुढे जाऊन पोहोचेल तो 7 धावांवरती. 7 रन्स ऑन द बोर्ड. अनिल म्हात्रे यांच्या माध्यमातून आपण एक बहरदार षटकार पाहिला. गोलंदाज पुन्हा एकदा जज. बॅकफुटला जाऊन पंच करायचा प्रयत्न होता. इथे मात्र अप्रतिम फटकेबाजी आणि चेंडू जातोय पॉइंट रिजन मधून सीमारेषा पलीकडे. छत्रपतींचा छावा. 4 धावा. चौका. डीजे व्हेरी मच. 4 धावांच्या मदतीने संघाचा अकाउंट डबल डिजिट मध्ये जाईल. 11 रन्स ऑन द बोर्ड. 11 धावा या धाव फलकावरती आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. हल्ला चढवत असताना आपल्याला पाहायला मिळतील अनिल फैजू वरती. आतापर्यंत एकवटल्या आहेत या षटकामध्ये 10 धावा. 3 चेंडू झालेले आहेत आणि 10 धावा या एकवटल्या आहेत. प्रतिम बॅटिंग जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये अतिशय शांत आणि त्यानंतर सुरेख प्रकारचा कमबॅक मात्र पाहायला मिळतोय. शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक जज करतील पण इथे मात्र फंबल झाले. कॅच छुटा और गेंदबाज का दिल तुटा. मोठा मासा गाळाला लागू शकला असता. ट्रॅप रचला होता त्यामध्ये पण कॅच पकडू शकले नाही. तत्पूर्वी घेतलेली सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती 12 धावांवरती. अनिल म्हात्रेचा विकेट इथे मात्र मिळू शकला असता पण मिळाला नाही कारण कॅच सोडली. किती महाग ठरतंय क्रीडा 70011 मांडा संघासाठी हे तर थोड्या वेळातच कळेल कारण वाघाच्या तोंडात हात घातला आहे. तर आता काय रिझल्ट येईल हे तर तुम्हालाच माहिती. वाघाची शिकार होऊ शकली असती पण नाही झाली.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. मंदारनी बॅकफुटला जाऊन अप्रतिम फटका मारला, तितका चांगला आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. पॉइंटच्या दिशेमध्ये थ्रो केला आणि ओव्हर थ्रो सुद्धा झाली. एक धाव कंप्लीट करून दुसरी धावी कंप्लीट करून तिसरी धाव सुद्धा कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट एज वी सीन बिटवीन दीज टू बॅट्समन अनिल अँड मंदार. चित्त्याच्या वेगाने दोन्ही फलंदाज हे विकेटच्या मध्ये पळत असताना 3 धावा एकवटल्या. अप्रतिम बॅटिंग जी मात्र पहिल्या चेंडूवरती आणि तितकेच अप्रतिम रनिंग आणि तितकेच खराब असं आपल्याला पॅकिंग सुद्धा पाहायला मिळालं. ते म्हणजे क्रीडा 70011 मांडा या संघाच्या माध्यमातून फैजू अतिशय महागडं षटक हाताळत असताना आपल्याला दिसत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आपल्याला पाहायला मिळतील. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. जोरात मारायचा प्रयत्न होता, इथे मात्र कनेक्ट करू शकले नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते आणि निर्धाव चेंडूनी षटकाची समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल प्रथम बॅटिंग करत असणाऱ्या गावदेवी क्रिकेट संघ वरपची 16 बिनबाद 16 विथ नो लॉस ऑफ विकेट. डीजे झाली होती, दिलगिरी व्यक्त करेल त्याबद्दल. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आपल्याला पाहायला मिळतील, ज्यांनी मागील मॅच मध्ये अतिशय चांगली कामगिरी केली होती. तोच या मॅच मध्ये गोलंदाज वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय गणेश. आणि त्याच्यासमोर असेल मंदार पानसरी उर्फ मँडी, एक्सप्रेस ऑफ वरप. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतो गणेश. गोलंदाजी मार्कवरती सज्ज, षटक क्रमांक 3 घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. अप्रतिम चेंडू, ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू होता. ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू होता. निर्धाव चेंडूची मात्र समाप्ती होते. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला स्थिर पाहायला मिळेल. 15 धावा धावफलकावरती, 15 रन्स ऑन द बोर्ड. अतिशय चांगली अशी गोलंदाजी हा गोलंदाज करत असताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल गणेश. आणि त्याच्यासमोर असतील ते म्हणजे मंदार उर्फ मँडी. मँडी कशा प्रकारची कामगिरी करतात, कशा प्रकारची बॅटिंग करतात आपल्या संघासाठी बघायला लागेल. गोलंदाज सज्ज, राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉल, इथे मात्र अप्रतिम झेल. पहिला विकेट बसला आहे गावदेवी क्रिकेट संघाला. मंदार पानसरे बॅक टू द पवेलियन. डीजे विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं. नंबर 3 वरती फलंदाज आले आहेत आबा, मॅन फ्रॉम वरप. अतिशय एक्सपिरियन्स्ड असा हा खेळाडू. कशा प्रकारची कामगिरी करतो गणेश समोर पाहूया. गोलंदाज सज्ज, फंबल झाले, पंचांचा इशारा येतोय, मृत चेंडू, डेड बॉल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला सज्ज पाहायला मिळतील. राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक होणार आहे, याची नोंद दोन्ही संघांनी करून घ्यायची आहे. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा.
रिव्हर्स अटेम्प्ट इथे मात्र चेंडू बीट करून जातोय स्लिपला. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. या चेंडूवरती आबा कारंडे यांच्या बॅट मधून येतोय. ताकद नाही तर न साखतवाला ब्रँडेड चौकार. डीजे एकोणीस धावा धाव फलकावरती. 19 रन्स ऑन द बोर्ड. पंचांचा इशारा. मृत चेंडू. डेड बॉल. फलंदाज सावध नव्हते, आता आहेत स्टेबल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी राईट आर्म ओव्हर द विकेट. गणेश समोर असतील ते आबा कारंडे. वेगवान चेंडू. इथे मात्र फलंदाज बीट, क्षेत्ररक्षक बीट आणि चेंडू जातोय सीमारे. वरती 23 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र भिडकावून दिला आहे. फलंदाजच्या पॅटीतून येत आहे अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल तो फेचा गोळा. आबा कारंडे ब्रँड. गोलंदाज गणेश पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट. इथे मात्र चेंडू जातोय पॉइंटला बीट करून सीमारेषा पलीकडे. साठी बलटी बैलफर्रा. थँक्यू सो मच प्रसन्ना. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 33 धावा. चौकार षटकारांची आतिषबाजी करतोय आबा कारंडे. हा नवीन फलंदाज. 3 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. तब्बल 18 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. 450च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय या मैदानावरती. आबा कारंडे त्याला साथ देतोय. अनिल म्हात्रे रन मशीन आहे वरप या टीमची. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील. क्रीडा 70011 मांडा विपक्ष गावदेवी वरप या 2 संघांमध्ये सामना सुरू आहे. अनिल म्हात्रे आणि आबा ही जोडी पाहायला मिळते. 1 फलंदाज गमावलाय मॅडीच्या स्वरूपात गावदेवी वरप या टीमने. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय आतिक सय्यद.
नक्कीच आतिक सय्यदसाठी पारितोषिक आहे 10 किंवा 10 पेक्षा कमी धावा जर आतिक सय्यदने या षटकामध्ये खर्च केल्या तर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय जगन्नाना पाटील यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयांचा कॅश प्राइज. गोलंदाज आतिक राईट अप मोर द विकेट. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. पहिली अवांतर धाव मिळते या षटकामध्ये. धावसंख्या एकने पुढे सरकते 34. 34 धावा धावफलकावरती आहेत. मांडा प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. आज स्पर्धेचा दुसरा दिवस. फुल टॉस चेंडू आपण पाहतोय. ऑफ ड्राईव्ह करतोय. फंबल होतोय. एकदा मिळते चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे सरकते 35. 35 धावा धावफलकावरती. पस्तीस धावा धावफलकावरती आहेत. उद्या देखील 4 संघ इन ऍक्शन मध्ये असतील. स्ट्रायकिंगला फलंदाज आबा. खूप चांगली बॅटिंग तो करतोय आपल्या टीमसाठी. राईट अप ओव्हर द विकेट आतिक सय्यद. यावेळी सुरेख टायमिंग आपण पाहतोय. समोरच्या दिशेने खेळतायत आणि चेंडू जातोय लॉंग अप सीमारेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे माइटी ह्यूज मॅक्सिमम षटकार. धावा होत्या. त्यानंतर जर पाहायला गेलं तर 18 धाव्यांचं षटक वेगळं. गोलंदाज गणेशने 2 षटकांमध्ये गणेशने तब्बल 19 धावा खर्च केल्या. एक सफलता देखील प्राप्त केली आपल्या टीमसाठी. आतिक सय्यद पुन्हा एकदा सज्ज होतोय. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. लॉफ्टी टीट ब्रँडेड षटकार. फलकावरती 47. जुना चेंडू द्यायचा आहे. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती. मॅच बॉल येतोय. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. प्रति हल्ला चढवला जातोय. आबाच्या बॅटमधून चौकार षटकारांची आतिषबाजी होते. खूप चांगली बॅटिंग तो आपल्या टीमसाठी करतोय. आबा कारंडे अष्टपैलू खेळाडू आहे. गावदी वरप या टीमचा. त्या दुसऱ्या बाजूला गावदी वरप टीमचे रन मशीन अनिल म्हात्रे हे प्रमुख 2 फलंदाज खेळपट्टीवरती खेळतायत. यावेळीस फलंदाज बाद वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. बिग विकेट डाऊन. आबा कारंडे बॅक टू द पवेलियन. ची विस्फोटक आणि वादळी खेळी साकारली आहे आपल्या टीमसाठी. शॉर्ट अँड स्वीट इनिंग खेळलाय आपल्या टीमसाठी. उपयुक्त 30 धाव बनवल्या फक्त 7 चेंडूंमध्ये. 3 षटकार 3 चौकार त्याच्या बॅटमधून आले. न्यू बॅट्समन आपण पाहतो या 20 जय निकम. आतिक सय्यदने गोल्डन विकेट कॅरी केली आहे आपल्या टीमसाठी. यावी सबमरीन डिलिव्हरी
बॅट्समन बीट, कीपर बीट आणि चेंडू जातोय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. 22च्या स्वरूपात हा चौकार येतोय गावदी वरप टीम साठी. अवांतरच्या स्वरूपात या 4 धावा. असंख्य 4 ने पुढे सरकेल. 50 कंप्लीट. 51 धावा धावफलकावरती गावदी वरप या टीमची. यावेळेस अपीश खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये जज करतायत आणि फलंदाज बाद. सुरेख झेल टिपलाय. डीप कव्हर पॉइंट सीमारेषेवरती आणि अजून एक धक्का बसलाय तो म्हणजेच गावदेवी वरप या टीमला. जय निकम. बॅक टू द पवेलियन. अन्य बॅट्समन येतोय सँडी. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो आशिष. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्य आहे 51 धावा. 5वं षटक मार्गस्थ होत आहे आशिषच्या माध्यमातून. राईट अप ओर द विकेट. यावेळी फलंदाज बाद. खूप चांगला झेल टिपलाय शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला राहुलने. अजून एक धक्का बसतोय. सँडी 0 वरती बाद. गोल्डन विकेट कॅरी केलंय. मांडा प्रीमियर लीग 2021 हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी सहकार्य केले ते पुढील प्रमाणे सन्माननीय सचिन शेठ गायकवाड यांच्याकडून 20 बॉक्स चेंडू आहेत. त्यानंतर दिव्या स्पोर्ट्स सन्माननीय अशोक एडे यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच साठी ब्रँडेड शूज. त्यानंतर फायनल टच स्पाइन सलून विश्वाजी केणे आणि निलेशजी केणे यांच्याकडून गिफ्ट वाउचर देखील आहेत. मुकलिस कबाड यांच्याकडून कॅप आहे. हरिओम क्रिकेट क्लब नवनाथजी भोय यांच्याकडून सर्वात जास्त षटकार, सर्वात जास्त चौकार, कॅचेस आणि सर्वात जास्त विकेटसाठी ट्रॉफी आणि बॅट आहे. या सर्व दानशूरदात्यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. चेंडू आपण सुपूर्द करायचा आहे. तसेच सुरेंद्र साळुंके यांचा देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय कारण की मैदानासाठी ते देखील खूप सारी मेहनत घेत असतात. उर्फ बाबू या नावाने सुपरिचित आहेत संपूर्ण मांडा या गावामध्ये. तर त्यांचा देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय. सर्व जे आमचे जगन्नाथ पाटील यांचे सहकारी आहेत त्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतोय. त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्याने आपण पाहतोय मांडा प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आयोजन. मॅच बॉल येतोय. पंच. धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 57 धावा. निनाद धुमाळा आणि अनिल म्हात्रे ही जोडी पाहायला मिळते. या 20 मैदानाच्या आतमध्ये आशिष गोलंदाजी मार्कवरती या 5व्या षटकामध्ये. ओव्हर द विकेट. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आहे. बॅकिंग चांगलं होतं आशिषच्या माध्यमातून एकदम मिळते. या चेंडूवरती 58 धावा धावफलकावरती आहेत. 6 षटकांचा सामना आपण पाहू शकाल.
यावेळेस मिस्टामिंग स्ट्रोक आहे, जेलची शक्यता असेल. चेंडू पडतोय नो मॅन्स लँड झोन मध्ये आणि तोपर्यंत मिळतात या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे सरकते. 60 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली माहिती सकाळपासून प्रथम आम्हाला देत होता. त्यानंतर जयेश संध्याकाळच्या सत्रामध्ये जॉईन होत आहेत ॲज अ गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. कारण की प्रत्येक समालोचकाचा पाठीचा कणा असतो गुणलेखक, कारण की जे तो लिहितो तेच आम्ही सादर करत असतो. बॅकबोन आहे प्रत्येक कॉमेंटेटरचा. तर त्या नक्कीच या दोन्ही गुणलेखकांचं मी देखील विशेष आभार व्यक्त करतो आहे. ओर द विकेट. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतो, व्यवस्थित बॅटवरती येत नाही आहे. एक धाव तर पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न असेल परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 1ने पुढे सरकते. 61. 61 धावा धावफलकावरती. षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 5 चेंडूंमध्ये 10 धावा खर्च करतो. एक सफलता प्राप्त करतोय आपल्या टीमसाठी आशिष हा गोलंदाज. 5वं षटक सुरू आहे. क्रीडा 70011 मांडा विपक्ष गावदेवी वरप हा विद्यमान सामना सुरू आहे. आजच्या दिवसातील अंतिम सामना. जो संघ जिंकेल तो संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय होईल. यावेळीस चांगला चेंडू आपण पाहतोय. मिस्टामिंग स्ट्रोक आहे. एक धाव मिळते ह्या चेंडूवरती आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागत आहे. आणि पहिल्या 5 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 62 धावा धावफलकावरती गावदेवी वरप या टीमचे. अंतिम षटक हाताळण्यासाठी 6 चेंडू शिल्लक आहेत. या पहिल्या इनिंगमधील निनाद धुमाळ आणि अनिल म्हात्रे ही जोडी पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज विस्फोटक आहेत. यावेळी चांगला चेंडू वाईड यॉर्करचा वापर केला होता. सुरेख गोलंदाजी आणि पंचांचा इशारा वाईटचा येतोय. वाईट +1 एकूण 2 धाव मिळतात या चेंडूवरती. धावसंख्या 64 धावा धावफलकावरती आहेत. धावा धावफलकावरती. षटक क्रमांक शेवटचा मार्गस्थ आहे. गोलंदाज फैजचं. यावेळी चांगला चेंडू स्विंग अँड अ मिस. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या 64. कमबॅक करतो गोलंदाज फैद. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतो. स्क्वेअर द विकेट हा चेंडू खेळलाय. एक धाव तर पूर्ण करतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होईल. धावसंख्या 2ने पुढे सरकते. 66 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली गोलंदाजी फैद करतोय. आपल्या टीमसाठी या अंतिम षटकामध्ये मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय. शेवटचं षटक मार्गस्थ आहे, ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये स्लो ओव्हरचे षटक, हाणामारचे षटक म्हटलं जातं. ते षटक मार्गस्थ आहे गोलंदाज फैजचं. स्ट्रायकिंगला फलंदाज सलामीचा फलंदाज अनिल. फुल टॉस चेंडू गॅप शॉट सिलेक्शन
आणि चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. अनिल म्हात्रेच्या बॅटमध्ये येतोय हा ब्रँडेड चौकार. सत्तर धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली बॅटिंग अनिल करतोय आपल्या टीमसाठी. संयमी खेळी केली आहे या सामन्यामध्ये. यावी सुरेख टायमिंग आपण पाहतो. स्लॉक स्वीप करतोय आणि चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी इमारेषेच्या बाहेर. फ्लॅटेड स्ट्रोक, फ्लॅटेड षटकार. धावफलकावरती आणि शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 76 धावा धावफलकावरती. खूप चांगली टोटल बनवली आहे. धावांचा डोंगर उभं केलंय संध्याकाळच्या या सत्रामध्ये, कारण की गावदी वरप या टीमला माहिती आहे क्रीडा 7011 मांडा टीमची बॅटिंग लाईनअप ही स्ट्रॉंग आहे. या आधीच्या सामन्यामध्ये नक्कीच मांडा टीमने 83 धावा देखील बनवल्या होत्या. फैद पुन्हा एकदा सज्ज होत आहे. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. अनिल म्हात्रेच्या बॅटमध्ये येतोय वरप गावचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँडेड षटकार. सो मॅच शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 82 धावा धावफलकावरती आहेत. अनिल म्हात्रे ऑन फायर. खूप चांगली बॅटिंग करतोय. 2 उत्तुंग षटकार, 1 चौकार अनिल म्हात्रेच्या बॅटमधून आलाय. वैयक्तिक 34 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. 19 चेंडूमध्ये 34 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. फयेद पुन्हा एकदा सज्ज होतोय. मांडा एंड कडून गोलंदाजी मार्क वरती आणि स्ट्रायकिंगला फलंदाज अनिल. यावी चांगला चेंडू आणि धावबाची संधी आहे आणि फलंदाज देखील बाद होईल. शेवटच्या चेंडूवरती अनिल म्हात्रेला माघारी परतावं लागते धावबाच्या स्वरूपात आणि 6 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर 82 धावा धावफलकावरती आणि 83 धावांचं लक्ष ठेवलंय. या मैदानावरती आपण पाहू शकाल क्रीडा 7011 मांडा या टीम समोर गावदेवी वरप या टीमने 82 धावा झालेत. 83 धावांचं लक्ष आहे मांडा या संघासमोर.
ते आहे त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण जास्त विलंब आपण करू नका, त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि विनंती असेल मांडा या टीमला की आपली सलामीची जोडी आपण पाठवायची आहे मैदानावरती. 83 धावांचं लक्ष आहे मांडा या टीम समोर आणि 83 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया. आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय माझे साथी समालोचक प्रसन्न चव्हाण यांना. थँक्यू व्हेरी मच रोशन संते सर. गावदेवी वरप विपक्ष क्रीडा 7011 मांडा या दोन्ही संघांमध्ये चालू असलेला सामना सुपर 6 मध्ये कोण जागा बनवेल यासाठी चालू असलेली ही लढाई, आपल्या आपल्या अस्तित्वासाठी खेळलेली ही लढाई. आत्ता कुठेतरी ॲडव्हान्टेज असेल तो गावदेवी वरप संघाकडे, कारण हुकमी एक्का हा आला आहे गावदेवी वरप संघाचा. गोलंदाज मंदार एक अतिशय अप्रतिम गोलंदाज, अनेक विक्रम याच्या नावावरती आहेत. तोच गोलंदाज आपल्या टीम मध्ये आला आहे. ॲडव्हान्टेज हा आहे गावदेवी क्रिकेट संघ वरप यांचा. मँडी पॉवर प्ले स्पेशलिस्ट, कुठल्याही वेळी विकेट्स पाहिजे असेल तर मंदार हा विकेट घेऊन देतो, यासाठी प्रचलित आहे हा गोलंदाज. आणि तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल पॉवर प्ले 1चं षटक हातात असताना. विकेट टेकिंग ऑप्शन आहे अनिल म्हात्रे यांच्याकडे. येस, सलामीचे फलंदाजी मैदानात आपल्याला पाहायला मिळतील क्रीडा 7011 मांडा संघाचे. त्र्याऐंशी धावांचं लक्ष आहे क्रीडा 7011 मांडा या संघाचे. अनिल म्हात्रे आणि कंपनी प्रथम फलंदाजी करून 82 धावा केल्या आहेत. 83 धावांचं लक्ष आणि लक्षामध्ये उभे असतील ते म्हणजे आबा कारंडे, नीना दुमाळ आणि मंदार पानसरे. अप्रतिम गोलंदाज आहे ते. चांगली अशी बॉलिंग लाईनअप आहे, आपण बघू शकतो गावदेवी वरप संघाची. एस ऑफ पेस अशी त्रिकुटाची जोडी आबा, निनाद आणि मंदार. येस, क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. विनंती असेल पंचांना. अंधार होत आहे, अंधारामध्ये आपल्याला या सामने खेळवायचे नाहीयेत. प्रॉपर ड्रेसिंग कंपल्सरी आहे. तुमचं 12th मॅन समालोचन कक्षामध्ये असणं कंपल्सरी आहे. हुकमी एक्का गावदेवी क्रिकेट संघ वरपचा. मंदार पानसरे गोलंदाजी मार्क वरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना आपल्याला दिसेल अतिशय खतरनाक असा हा गोलंदाज आहे. नक्कीच भरपूर ग्राउंड असे गाजवलेत या गोलंदाजाने. प्रत्येक ग्राउंड वरती छाप आपली सोडली आहे. मांड्याच्या ग्राउंड वरती कशा प्रकारची कामगिरी करतो हे पाहण्याजोग असेल. गोलंदाज मंदार गोलंदाजी मार्क वरती तयार.
शॉर्ट चेंडू पहिल्या चेंडूवरती बिडकावून दिला आहे आणि चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. फलंदाजच्या बॅट मधून येणारा पहिला ब्लास्ट ब्रँडेड चौकार. डीजे बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. मंदार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. राईट आर्म राऊंड द विकेट. ओहो हो, अतिशय वेगवान चेंडू. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या धाव फलकावरती स्थिर. 4 रन्स ऑन द बोर्ड. चार धावा धाव फलकावरती आहेत. चांगला कमबॅक जो मात्र मंदारच्या माध्यमातून आपण पाहतोय. मनोज भाकरे फलंदाजीसाठी आले तर त्यांना सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकारास 200 रुपये हा कॅश प्राइज आहे. साई कृष्णा क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. अतिशय वेगवान चेंडू. बॅटीची आदली कडा घेऊन चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात विसवतोय. निर्धाव चेंडूची इथे मात्र समाप्ती होते. A1 क्वालिटीचा ब्रँडेड पेसर आहे हा आणि तशा प्रकारची कामगिरी इथे मात्र गोलंदाजी मार्क वरून करत आहे तो म्हणजे मंदार. राईट आर्म राऊंड द विकेट. एस ऑफ पेस अशा प्रकारची कामगिरी आहे या गोलंदाजाची. तोच गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म राऊंड द विकेट. ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. इथे मात्र धावबाची संधी आणि पंचांचा इशारा. थर्ड अंपायर कडे रिव्ह्यू केला आहे, रेफरल केला आहे. डिसिजन पेंडिंग आहे पण अप्रतिम गोलंदाजी ही मंदार करत आहे. काय इतका मोठा खेळाडू आहे, काय इतका नामचीन गोलंदाज आहे हे दाखवून देत असताना संपूर्ण मांडा नगरीला. येस, पुढील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म राऊंड द विकेट. ओहो हो, इथे मात्र अप्रतिम चेंडू. धावबादची शक्यता आहे. इथे मात्र निर्धाव चेंडू झाला आहे. कम्युनिकेशन इथे मात्र काही नाही पाहायला मिळत आपल्याला क्षेत्ररक्षकांमध्ये आणि गोलंदाजांमध्ये. दोन्हीकडे धावबादची संधी होती, दोन्हीकडे मिस झाला आहे. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा आपल्याला सज्ज पाहायला मिळतील. राईट आर्म राऊंड द विकेट. पॉवर प्ले 1चं मॅन्डेटरी शतक हाताळत असताना वाईड डिश लॉंग ऑन. वाईड डिश लॉंग ऑफ मध्ये 2 खेळाडू हे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला दिसतील आणि मंदार हे गोलंदाजी मार्कवरती दिसतील. त्यांच्या समोर असतील ते म्हणजे आतिक. नॉन स्ट्राईक करेंट वरती आपण पाहू शकतो निशांत. गोलंदाज मंदार पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म राऊंड द विकेट. जोरात मारायचा प्रयत्न होता. बॅटीची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसरतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते आणि निर्धाव चेंडूनी षटकाची समाप्ती होते. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळेल बिनबाद 5. डीजे करायची आहे. पंचांना विनंती असेल वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन येत असतील नीना धुमाळ, मॅन फ्रॉम वरप.
अप्रतिम गोलंदाज आहेत. अतिशय चांगला कटर्सचा यूज करतात हे गोलंदाज. पेस मध्ये फिंगर स्पिन अशा प्रकारची कामगिरी नेहमीच पाहायला मिळते यांच्या माध्यमातून. तेच गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आपल्याला पाहायला मिळतील. राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र स्टेप आउट खेळायचा प्रयत्न, स्लिप मध्ये कॅच पकडली आहे. पहिला झटका लागतोय क्रीदा 70011 मांडा संघाला. अतिक बॅक टू पहिल्या विकेटचं पतन. पहिला गडी करत पहिला आदरा. गोलंदाज सज्ज. इथे मात्र बॅकफुटला जाऊन एक प्रकारचा फटका. चेंडू डीप मिड विकेट रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. अबा कारंडे आपल्याला तैनात पाहायला मिळतील. उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेली सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. जाऊन पोहोचेल ती 6 धावांवरती. 6 रन्स ऑन द बोर्ड. 6 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. अतिशय वेगवान चेंडू इथे मात्र बिडकावून दिला आहे आणि चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. या चेंडूवरती फलंदाजच्या बॅटीतून येतोय लॉंग बिग वे. गोलंदाजाला फटकार आणि फलंदाजच्या बॅटीतून येणारा ब्रँडेड षटकार. डीजे अतिक स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळते. अतिशय विस्फोटक फलंदाजी करायचे तेवर घेऊन आले आहेत. गोलंदाज सज्ज. इथे मात्र बॅकफुटला जाऊन पुल केला आहे. पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल. चेंडूला फेकून दिला आहे सीमा. अठरा धावा या धावफलकावरती आहेत. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. पंचांचा इशारा येतोय तो वाईट. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे जाईल. साऊंड पोहोचेल ती 19 धावांवरती. 19 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. निनाद इन प्रेशर आपल्याला पाहायला मिळतील. पण अतिशय चांगला गोलंदाज आहे. प्रेशर हँडलही करू शकतो. इथे मात्र अजून एक मोठा फटका आणि चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. वरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये आक्रमक हल्ला चढवत असताना आपल्याला पाहायला मिळतील आतिक निनादवरती. अतिशय विस्फोटक पारी जी मात्र आतिकच्या बॅट मधून सलगचे 3 षटकार मारले आहेत. बॅक टू बॅक 6 आणि 6 ची हॅट्रिक जी मात्र नोंद केली आहे आतिकने या मांडा प्रीमियर लीग मध्ये. गोलंदाज निनाद पुन्हा एकदा सज्ज आपल्याला पाहायला मिळतील षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी. राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र दुसरा झटका लागला आहे तो म्हणजे फलंदाजी करणाऱ्या क्रीदा 70011 या संघाला. दुसरा गडी करत आतिक बॅक टू द पवेलियन. डीजे
अंधाराचं सावट या मैदानावरती पडत आहे. त्या अगोदर आपल्याला ही मॅच संपवायची आहे. येस अनिल म्हात्रे, आपल्याला विनंती असेल. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज मंदार पानसरे. मँडी मॅन फ्रॉम वरप, एक्सप्रेस ऑफ वरप. अप्रतिम गोलंदाजी प्रत्येक स्पर्धेमध्ये हा गोलंदाज करतो. हुकमी का आहे गोलंदाजीचा. गावदेवी क्रिकेट संघ वरपचा हा बॅकबोन आणि तोच सज्ज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. अतिशय वेगवान चेंडू. फलंदाज इथे मात्र बीट होत आहे. चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात विसवतोय. निर्धाव चेंडूची इथे मात्र समाप्ती होते. धावसंख्या धावफलकावरती स्थिर पाहायला मिळेल. 25 धावा धावफलकावरती, 25 रन्स ऑन द बोर्ड. आणि या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक होणार आहे. दोन्ही संघांनी नोंद करून घ्यायची आहे या गोष्टीची. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म राऊंड द विकेट. स्कूप करायचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला. मिस टाइम फटका. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं स्लिप मधल्या खेळाडूकडून. तत्पूर्वी घेतलेली सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती 26 धावांवरती. 26 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 धावा या धावफलकावरती आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज मंदार आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती सज्ज. राईट आर्म राऊंड द विकेट. अतिशय चांगला चेंडू. हा सुद्धा व्हेरिएशनचा वापर केला. स्लोवर चेंडू टाकला. फलंदाज बीट झाले. चेंडू पुन्हा एकदा यष्टी रक्षकाच्या हातात विसवतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. गतीमध्ये परिवर्तन, गतीमध्ये मिश्रण. या गोलंदाजाकडे प्रत्येक प्रकारची गोलंदाजी आहे आणि तेच दाखवत असताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज पुढील चेंडू टाकण्यासाठी. फुलटॉस चेंडू. इथे मात्र बॅटीची कडा घेऊन चेंडू इनफिल्डच्या आत अडवला जातोय. तत्पूर्वी घेतलेली सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती 27 धावांवरती. 27 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा धावफलकावरती आहेत. अजय आणि राहुल ही सलामीची जोडी आपण मैदानात पाहत आहोत. ती म्हणजे क्रीडा 700011 मांडा या संघासाठी. तर गोलंदाजी मार्कवरती मंदार आपण पाहू शकतो. राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू जातोय डीप मिड विकेट रिजन मध्ये. फंबल झाले क्षेत्ररक्षक आबा कारंडे. 2 धावा कंप्लीट सुद्धा केल्या. तत्पूर्वी या फलंदाजांनी चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. चित्त्याच्या वेगाने दोन्ही फलंदाजी मैदानाच्या आत दौडत आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने संघाचा अकाउंट पुढे जाऊन पोहोचेल तो 29 धावांवरती. 29 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 धावा या धावफलकावरती आहेत. सबस्टिट्यूशनची मागणी केली आहे. प्लेयर इंजर्ड आहेत त्यामुळे आबा कारंडे यांना सबस्टिट्यूट करतील हे फिल्डर. गोलंदाज सज्ज आपल्याला पाहायला मिळतील. राईट आर्म राऊंड द विकेट. कशा प्रकारची कामगिरी करतात या चेंडूवरती गोलंदाज मंदार. अतिशय वेगवान चेंडू. इथे मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होते आणि निर्धाव चेंडूच्या मदतीने षटकाची समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण धावफलकावरती पाहू शकतो. क्रीडा 700011 मांडा या संघाची 2 गडी बाद 29 रन्स ऑन द बोर्ड
with loss of 2 wicket after 3 overs. Krida 70011 Manda DJ. अठरा चेंडू आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 54. 18.00च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवाव्या लागतील. 18 चेंडू आणि 54 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. क्रीडा 70011 मांडा या टीमला. उद्या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि उद्या पहिला सामना असेल रुद्र 11 मांडा विपक्ष श्री गजानन डेव्हलपर्स मांडा. या दोन संघांमध्ये 9 वाजता सामना सुरू होईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 8:45 वाजता आपण रिपोर्टिंग करायचं आहे. आणि दुसरा सामना असेल NG स्पोर्ट्स कोंडेरी विपक्ष इमाद 11 बनेली. यावेळीस मिस्टॅमिक स्ट्रोक आहे आणि जेल ड्रॉप करतोय निजाम. एकदा मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1 पुढे सरकते. 30 धावा धावफलकावरती आहेत. 53 धावांची गरज. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अजय आणि राहुल ही जोडी राहुलसाठी पारितोषिक आहे. लल्ला बघेल यांच्याकडून बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज. यावेळीस मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता आणि फलंदाज बाद. ऋतिकने फॉलो थ्रू मध्ये झेल पकडलाय आणि फलंदाज बाद होतोय. अजून एक धक्का बसतोय. अजयची खेळी संपुष्टात. गणेश येतोय फलंदाजी करण्यासाठी. बॅट्समन गणेश आणि राहुल ही जोडी पाहायला मिळते. यावेळी चांगला चेंडू सुरेख गोलंदाजी करतो ऋतिक पाटील आपल्या टीमसाठी. इकॉनॉमिकल गोलंदाजी होती. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. भेदक मारा करतोय गोलंदाज ऋतिक. या षटकामध्ये निर्णायक षटक आहे कारण की 18 चेंडू 54 धाब्यांचं इक्वेशन असताना सलगचे हे 3 चेंडू डॉट बॉल फेकतोय. 15 चेंडू जिंकण्यासाठी 54 धावांची गरज. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय आणि चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. गणेशच्या बॅटमध्ये येतोय पहिला ब्लास्ट. पहिला धमाका. संघर्षमय षटकार. धावांची गरज.
14 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे. यावेळी चांगला चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. स्लोवर वन चेंडू फेकला होता. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. निर्धाव चेंडू 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 47 धावांची गरज आहे. 5 चेंडूंमध्ये 7 धावा खर्च करतो ऋतिक पाटील हा गोलंदाज. 13 चेंडू आणि 47 धावांची गरज. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना रंगतोय. या मैदानावरती आपण पाहू शकाल जो संघ जिंकेल तो संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय होईल. मांडा प्रीमियर लीग 2021च्या 22 बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळतोय. समोर दिशेने खेळतायत. एकच 10 मिनिटे चेंडूवरती आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये होत आहे आणि पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा धावफलकावरती येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 46 धावांची गरज. डीजे मिळते. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाहीये. राहिले का मिस्टनच्या पाठीमागे अनिल मात्रे पूर्ण करतोय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. 11 चेंडू शिल्लक आहेत. 46 धावांची गरज आहे. मनीष धुमाळ यांच्याकडून देखील शुभेच्छा येत आहेत. गावदेवी वरप या टीमसाठी मिस्टायमिंग स्ट्रोक आहे. झेलची शक्यता असेल आणि फलंदाज बाद. खूप चांगला झेल पकडलाय मंदार पानसरेने. तर उद्या पहिला सामना असेल रुद्र 11 मांडा विपक्ष श्री गजानन डेव्हलपर्स मांडा. 9:15 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. 9 वाजता पहिला चेंडू पडेल याची आपण नोंद घ्यायची आहे. दुसरा सामना असेल NG स्पोर्ट्स कोंडेरी विपक्ष इमाद 11 बनेली. या दोन टीम मध्ये एकूण 4 संघ असतील उद्याच्या दिवसामध्ये. तर या 4 संघांना विनंती असेल जी आयोजकांनी वेळ दिलेली आहे त्या वेळेवरती आपण उपस्थित राहायचं आहे. खूप चांगली गोलंदाजी करतोय सँडी हा गोलंदाज. स्ट्राईक इन फलंदाज राहुल. यावेळी सुरेख टायमिंग आपण पाहतोय आणि तेवढा दर्जा झेल देखील पकडलाय नाझिमने. यस इट इज आउट. फलंदाज बाद. अजून राहुल ची खेळी संपुष्टात. दोन धावांची पॅनल्टी देखील असेल. 2 धावांची पॅनल्टी असेल मांडा या टीमला, कारण की सर्कल क्रॉसिंग करणे बंधनकारक आहे आणि ते चित्र आपल्याला पाहायला मिळालं नाही. त्यामुळे पंचांकडून 2 धावांची पॅनल्टी घोषित करण्यात आलेली आहे. सुभाष पाटील सर आणि रतन मानेरकर सर हे 2 ऑफिशियल पंच आपण पाहू शकाल. 4 चेंडू निर्धाव चेंडू फेकतोय. 2 सफल देखील प्राप्त करतोय. 2 धावा आम्ही पॅनल्टीच्या ऍड करतोय. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 48 धावांची गरज. 8 चेंडूमध्ये 8 षटकार मारावे लागतील. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल मनोज साठी. यावेळीस टॉपेज लागतो. चेंडू ट्रॅव्हल होतो. लॉंग स्टॉपच्या दिशेने निनाद आहेत तिथे. खूप चांगले क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळते या चेंडूवरती. 7 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे. एकतर्फी सामना आपण पाहतोय. सामना झुकलाय गावदेवी वरप टीमच्या बाजूने. यावेळी अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय. अवघ्या 1 धावेचं षटक फेकले. एकदा जोरदार टाळ्या गोलंदाज सँडीसाठी. 6 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी.
एक धाव खर्च केली. या षटकामध्ये 2 विकेट देखील घेतले. सँडीने खूप चांगली गोलंदाजी केली आपल्या टीमसाठी. अंतिम षटकामध्ये येतोय अनिल म्हात्रे. 6 चेंडू शिल्लक आहेत. फक्त औपचारिकता शिल्लक आहे, कारण की तब्बल जर पाहिले गेले तर 47 धावांची गरज आहे 5 चेंडूंमध्ये. जवळजवळ हा संघ दाखल होतोय मांडा प्रीमियर लीगच्या सुपर 6 मध्ये. चौथा संघ ठरतोय जो सुपर 6 मध्ये दाखल होईल. टॉप एज आहे चेंडूपट नोमॅन्सलँड झोन मध्ये. एकच धाव मिळते चेंडूवरती. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 46 धावांची गरज आहे. उद्या देखील 4 संघांना आपण पाहू शकाल इन ॲक्शन मध्ये. पहिला सामना असेल रुद्र 11 मांडा विपक्ष श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या 2 संघांमध्ये. चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. ऑन साईडला येतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळते चेंडूवरती. आणि दुसरा सामना असेल उद्याच्या दिवसामध्ये इमाद 11 बनेली विपक्ष NG स्पोर्ट्स कोंडेरी या 2 संघांमध्ये. यावेळी चांगला स्ट्रोक आपण पाहतोय इनफिल्डच्या वरून आणि चेंडू जातोय डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर चौकार. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 41 धावांची गरज. विजयाच्या उंबरठ्यावरती आपण पाहू शकाल खूप मोठा विजय मिळवत आहेत गावदेवी वरप संघ. 1 चेंडू शिल्लक आहे. खूप चांगली गोलंदाजी अनिल म्हात्रे करतोय आपल्या टीमसाठी. शेवटच्या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक. 41 धावांची गरज आहे. 42 धावा बनवल्यात. फुल टॉस चेंडू आणि फलंदाज होतोय बाद शेवटच्या चेंडूवरती. आणि तब्बल 41 धावांनी खूप मोठा विजय मिळवून सुपर 6 मध्ये दाखल होतोय तो म्हणजेच गावदेवी क्रिकेट संघ वरप.